नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। राज्यात 5 दिवस वादळी पाऊस, हवामान खात्याचा अंदाज। मुंबईत गडगडाटासह बरसणार। महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस गडगडाटासह वादळी पाऊस पडणार आहे। यामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरीला खबरदारीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर मुंबईतही गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। केरळपासून महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। राजस्थानकडून येणाऱ्या गरम हवेमुळे सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट जाणवत आहे। अनेक जिल्ह्यांचा पारा 40च्या पुढे गेला आहे। त्याचवेळी अवकाळीच्या शक्यतेने नवे संकट उभे ठाकले आहे। आधीच राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने पिके आणि बागायतीची हानी झाली आहे आणि आता हवामान विभागाच्या नव्या अंदाजामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। रखरखत्या उन्हाचे चटके असह्य झाले असल्याने त्रस्त नागरिक आता बदललेल्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 3 दिवसात पावसाचा अंदाज वर्तवला आहे। पावसाची शक्यता असल्याने काही जिल्ह्यांना ऑरेंज तर रायगड जिल्ह्याचे काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। राज्यात काही ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। अवकाळी पावसाचा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे। आंबा पिकाला मोठा फटका बसणार असल्याची शक्यता असून आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी बागायतदार हवालदिल झाले आहेत। मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्याला 1 आणि 2 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। 8 शहरांना बुधवारी ऑरेंजचा इशारा दिला आहे। पुढील 2 दिवस पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। सरासरी तापमानात 5 अंशाची घट होण्याची शक्यता आहे, पण त्यानंतर मात्र पुन्हा उकाडा वाढणार आहे। एप्रिल ते जून दरम्यान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, उरण।